हो मॅडम. आज आपण या लेक्चरला लेसन नंबर 3 सर्कल मधील प्रॅक्टिस सेट 3.4 साठी जो नेसेसरी थेरी पार्ट आहे तो आज आपण इथे पाहणार आहोत. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम याबद्दल शिकणार आहोत. Today we see perpendicular bisector theorem. Okay, what is perpendicular bisector? What is the meaning of perpendicular bisector? A line which divides a segment into equal parts by making an angle of 90 degree is called as perpendicular bisector. Okay, हा कन्सेप्ट आपल्याला लास्ट इयरला झाला होता. परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणाला म्हणायचं आणि याचं कन्स्ट्रक्शन सुद्धा आपण 6th-7th मध्ये पाहिलेलं आहे. आता इथं आपल्याला जी प्रॉपर्टी पाहायची आहे ती थेरमच्या फॉर्म मध्ये दिली. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. सी व्हॉट इज दॅट? Every point on a perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segment. फक्त पहिला स्टेटमेंटचा मीनिंग लक्षात घेऊ. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर. ज्या सेगमेंटचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरचा विचार करणार त्याच्यावर एव्हरी पॉइंट जितके पॉइंट्स आहेत ते सगळे पॉइंट्स इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट. सेगमेंटचे जे एंड पॉइंट्स आहेत त्याच्यापासून इक्विडिस्टन्सवर असणार आहेत. ओके, फ्रॉम धिस गिवन स्टेटमेंट वी आर टेकिंग हिअर सेगमेंट AB. आपण इथं सेगमेंट AB कन्सिडर केली आणि this is the line L. This line L is perpendicular to segment AB at a point M. जसं आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंट नुसार आपण फिगर तयार केली. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट म्हणजे हे जे ओल्ड स्टेटमेंट आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट हे आपल्या स्टेटमेंट मधलं अँटीसिडंट आहे. अँटीसिडंट मीन्स इट इज अ गिवन पार्ट. ओके, त्यानुसार आपण काय कन्सिडर केलं? एक सेगमेंट ड्रॉ केली, AB कन्सिडर केली. लाईन L इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे साइन आहे हे परपेंडिक्युलर आणि इट इज अ बायसेक्टर मीन्स हिअर वी ड्रॉ बायसेक्टर साइन. आता त्याच्यानुसार आपण गिव्हन कन्सिडर केलं. पहा, AB ही सेगमेंट आहे, सो वी राईट इन गिव्हन दॅट इज लाईन L इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB at a point M and this line intersects at a point M. पहा, दिलेल्या स्टेटमेंट नुसार आपण सेगमेंट घेतली, लाईन L ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढली जी पॉइंट M मध्ये इंटरसेक्ट होते. आता कॉन्सिक्वेंट काय आहे स्टेटमेंट मधलं? टू प्रूव्ह काय आहे? इट इज मीन्स एव्हरी पॉइंट प्रेझेंट ऑन दॅट लाईन. ह्या लाईनवर जितके पॉइंट्स आहेत त्यातला एक पॉइंट आपण कन्सिडर केला. This point is equidistant from the end points. End points आपला A आहे, B आहे. On that we consider here is the point P. हा जो पॉइंट P आहे हा P पॉइंट A आणि B पासून इक्विडिस्टन्स वर असतो हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मीन्स इन प्रूफ वी राईट हिअर AP इज इक्वल टू AP इज इक्वल टू PB. आपल्याला इथे AP इज इक्वल टू PB हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी कन्स्ट्रक्शन करावं लागेल. म्हणून इथं कन्स्ट्रक्शन आपण ड्रॉ AP आणि BP. AP आणि BP हे सेगमेंट आपण जॉईन केले. मीन्स हिअर वी हॅव टू शो दॅट AP इज अ कॉन्ग्रंट टू BP. आपल्याला हे दोन पार्ट कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. आता हे थेरम प्रूफ करण्यासाठी आपल्याला कॉन्ग्रन्सी ऑफ अ ट्रायंगलचा विचार करायचा आहे. म्हणजे इथं आपण कन्सिडर केलं प्रूफ. तर मला सांगा AP इज अ कॉन्ग्रंट टू BP हे जर पार्ट आपल्याला इक्वल दाखवायचे असतील तर कोणत्या दोन ट्रायंगलचा विचार इथं करावा लागेल? बोला. PMA आणि PMB. इन ट्रायंगल PMA. PMA. येस, and triangle PBM. PB. आता बघा नावाचं स्टेटमेंट देताना मी
90 जो आहे राईट अँगल जो आहे तो मी सेंटरला घेतलाय. म्हणजे कन्सिडर केला आपण ट्रायंगल PMA, दिस इज फर्स्ट ट्रायंगल, अँड PMB, दिस इज अवर सेकंड ट्रायंगल. आता हे दोन ट्रायंगल विचारात घेऊन आपल्याला दोन ट्रायंगल पहिल्यांदा कॉन्ग्रंट दाखवावे लागतील. Then tell me which are the congruent components here shown in the figure. One by one मला तुम्ही सांगू शकता. फर्स्ट पार्ट येईल सेगमेंट. बोला. फिगर मध्ये बघून आयडेंटिकल मार्क्स आहेत ते कॉन्ग्रंट आहेत. AM is congruent. Yes, AM is congruent to say BM. MB. BM MB. ओके. रिझन काय आहे असं आपण का लिहिलं? Given. येस, गिवन. त्याला ते गिवन मध्ये सांगितलेलं आहे की इट इज इक्विडिस्टन्स. ठीक आहे, इट इज एम इज अ मिड पॉइंट. पुढे आणखीन काय आहे सेकंड फॅक्टर पहा बरं. आपण एक सेगमेंट सांगितला. अँगल PMA. करेक्ट. अँगल PMA is congruent with is congruent with angle PMB. रिझन काय असेल बोला? इट इज each 90 degree. Each have 90 degree. थर्ड पार्ट कोणता? Sec PM is congruent to sec PM. Side. आता तुम्हाला टेस्ट व्यवस्थित लागली. Sec PM is congruent with sec PM. Reason काय असेल? Common side. Yes, it is a common side present in both the triangles. So we write here common side. Okay. We show here three components are congruent. Means triangle PMA is congruent with triangle. Tell me the proper correspondence. Triangle PMA is a congruent with triangle. Correct. Yes. PMB. PM. Triangle PMB. What is the test? Which test we apply here? SAS. Yes, SAS test. By using SAS test. पहा, AM is congruent to BM. मध्ये पहा, angle PMA is congruent to angle PMB, and PM is congruent to PM. Means side, angle, side. By using SAS test, both triangles are congruent. आता दोन जे ट्रायंगल्स आहेत ते कॉन्ग्रंट दाखवले. ठीक आहे. आता आपल्याला प्रूफ काय करायचंय पहा. वी हॅव टू शो हिअर दॅट AP इज अ कॉन्ग्रंट विथ PB. AP ही सेगमेंट आपल्याला PB शी कॉन्ग्रंट दाखवायची आहे. आता पुढे काय करावं लागेल म्हणजे ते सेगमेंट्स कॉन्ग्रंट दाखवता येतील. Ma'am, sec PA is congruent to sec PB. Why? What is the reason for this? We write here sec PA is congruent with sec PB. Yes. Reason काय येईल? Corresponding side of congruent triangle. CSCT. हे ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट दाखवलेत म्हणजे त्याचे जे 6 कॉम्पोनंट्स असतात ते 6 कॉम्पोनंट्स किंवा एलिमेंट्स हे एकमेकांशी कॉन्ग्रंट असतात. ओके. म्हणजे रिमेनिंग साइड आली PA इज कॉन्ग्रंट टू PB. आता सेगमेंट कॉन्ग्रंट आहे याचा अर्थ काय की त्यांच्या लेंथ सुद्धा इक्वल असतात. मीन्स वी राईट हिअर लेंथ PA इज इक्वल टू लेंथ PB. दोन सेगमेंट्स कॉन्ग्रंट कधी असतात ज्यावेळी त्यांच्या लेंथ इक्वल असतात. मीन्स वी राईट हिअर लेंथ PA इज इक्वल टू लेंथ PB. मीन्स इन शॉर्ट वी राईट हिअर PA इज इक्वल टू PB. आता इथं PA किंवा AP चा मीनिंग सेम आहे. आपण प्रूफ मध्ये AP लिहिलेला आहे म्हणून आपण इथं परत लिहितो AP इज इक्वल टू PB जे आपल्याला प्रूफ करायचं होतं. परत पहा, अ लाईन or every point present on the perpendicular bisector is equidistant from point. म्हणजे ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणताही पॉइंट घेतला तर तो एंड पॉइंट्स पासून इक्विडिस्टन्स वर असतो हे प्रूफ करायचं होतं.
म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला AP आणि PB ची लेंथ ही इक्वल दाखवायची होती. विथ द हेल्प ऑफ congruent triangles, so here AP is equal to PB. आता आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरमचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला पार्ट 2 दिलेला आहे, पण पार्ट 2 चा अर्थ असा आहे की हे जे थेरम आहे सेकंड आहे ते परपेंडिक्युलर बायसेक्टरचं कॉन्व्हर्स आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट यांची रिप्लेसमेंट करणार आहोत. सी द स्टेटमेंट, एनी पॉइंट इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ अ सेगमेंट. म्हणजे गिव्हन काय आहे, कोणताही एका लाईनवर जर पॉइंट घेतला तर तो पॉइंट इक्विडिस्टन्स आहे. म्हणजे एका लाईनवर एक पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉइंट्स पासून तो इक्विडिस्टन्स वर आहे हे गिवन आहे. ओके, इट इज लाइज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. म्हणजे ज्यावेळी त्या लाईनवरचा कोणताही पॉइंट आपण कन्सिडर केला तो पॉइंट जर एंड पॉइंट्स पासून इक्विडिस्टन्सवर असेल तर ती जी लाईन आहे ती लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर असते. बघा, याच्या अगोदरच्या थेरम मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, एव्हरी पॉइंट प्रेझेंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टन्स फ्रॉम इट्स एंड पॉइंट. म्हणजे थेरम मध्ये सांगितलं होतं की ती लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे आणि मग ती परपेंडिक्युलर बायसेक्टर असल्यावर त्याच्यावरचा प्रत्येक पॉइंट हा एंड पॉइंट पासून इक्विडिस्टन्सवर असतो. पण आता आपल्याला काय दिलेलं आहे, जे मगाशी प्रूफ करायचं होतं आपल्याला, टू प्रूफ जे होतं ते टू प्रूफ आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. म्हणजे इथं त्या लाईनवर पॉइंट आहे पण तो पॉइंट इक्विडिस्टन्स आहे. आता मगाच्या सारखंच आपण इथं कन्सिडर केलं, AB is a segment and point P is any point present on the line. इथे एक लाईन आहे, त्या लाईनवर पॉइंट P आहे and this point P is a equidistance from end point. इथं पहा, equidistance from end point हे स्टार्टिंगलाच दिलेलं आहे. इट इज अँटीसिडेंट पार्ट. म्हणजे याचा अर्थ की AP इक्वल टू BP हे दोन पार्ट आपल्याला इक्वल दिलेले आहेत. देन पुढे काय वाक्य सांगितलं, देन दॅट लाईन इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट. अशा वेळी ती लाईन त्या सेगमेंटची परपेंडिक्युलर बायसेक्टर असते. म्हणजे आता या स्टेटमेंट नुसार आपण गिवन फिगर ड्रॉ केली. Through this we write here given point P is any point equidistant from the end points of segment AB. म्हणजे इथं आपण AB ही सेगमेंट घेतली, लाईन एका लाईनवर पॉइंट P घेतला, पण तो P पॉइंट असा आहे की तो एंड पॉइंट्स पासून इक्विडिस्टन्स वर आहे. मीन्स PA इज इक्वल टू PB. आता हे गिवन दिले, मगाशी आपल्याला टू प्रूफला होतं. Therefore we called as this theorem is the कॉन्व्हर्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. म्हणून ह्या थेरमला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरमचं कॉन्व्हर्स म्हणणार आहोत. ठीक आहे, आता याच्यानुसार टू प्रूफ काय येईल, दिस लाईन इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट. हे आपलं नेक्स्ट स्टेटमेंट आहे. सो वी राईट हिअर इन टू प्रूफ पॉइंट P इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. म्हणजे हा जो पॉइंट P आहे हा पॉइंट P या लाईन वर आहे पण ती लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हे प्रूफ करायचंय. मीन्स हिअर वी हॅव टू प्रूव्ह दॅट दिस लाईन इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB याचा अर्थ काय, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हे प्रूफ करायचंय म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, दोन शब्द आहेत, परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर. बोला. ठीक आहे, आता आपण हे प्रूफ करण्यासाठी कन्स्ट्रक्शन करणार. टेक अ पॉइंट M ऑन द AB अँड ड्रॉ द लाईन PM. आता इथं लाईन आपण ड्रॉ केली, या लाईनवर पॉइंट P आहे, तर ती लाईन AB ला पॉइंट M मध्ये इंटरसेक्ट करते. ठीक आहे, बघा, टेक मिड पॉइंट M ऑफ द सेगमेंट AB. म्हणजे कन्स्ट्रक्शन करतानाच आपण कन्स्ट्रक्शन केले की M इज अ मिड पॉइंट ऑफ AB. AB चा M हा मिड पॉइंट आहे, हे कन्स्ट्रक्शन केलं आपण आणि त्याच्यातून जाणारी आपण लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की दिस लाईन इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. म्हणजे इथं जी आपण लाईन काढलेली आहे तिला आपण नाव L दिलं.
ही लाईन AB ची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हे प्रूफ करायचंय. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला काय प्रूफ करायचं आहे? बोला. बायसेक्टर तर आपण दाखवलेला आहे, कन्स्ट्रक्शन नुसार घेतलंय. Sec AM is congruent to sec MB. हे दिलेलं आहे आपल्याला, आपण कन्स्ट्रक्शन केलं. पॉइंट M हा असा घेतला की तो AB चा मिड पॉइंट आहे, हे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलंय. पण आपल्याला आता बायसेक्टर मिळाला. पॉइंट M इज बायसेक्ट दी सेगमेंट AB, म्हणजे बायसेक्टरचा मिनिंग काय आला? मग आपल्याला परपेंडिक्युलर शो दॅट करायचंय. परपेंडिक्युलर आपण कोणाला म्हणतो? केव्हा म्हणतो? PM इज परपेंडिक्युलर टू 90 degree. येस, करेक्ट. Each angle is 90 degree. हा, म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला काय प्रूफ करायचं आहे? तो परपेंडिक्युलर आहे हे कसं प्रूफ करणार? वी हॅव टू शो 90 degrees. करेक्ट अँगल PMB आणि अँगल PMA यांचं मेजरमेंट जर आपण 90 दाखवलं तर ही लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हे प्रूफ होईल. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल की आपल्याला गिव्हन काय दिलेलं आहे की एक सेगमेंट आहे, एक सेगमेंटवर पॉइंट P आहे, तो पॉइंट P हा एंड पॉइंट पासून इक्वी डिस्टन्सवर आहे. मग आपण त्या सेगमेंटचा मिड पॉइंट घेतला आणि त्या मिड पॉइंट मधून जाणारी लाईन L काढली आणि आपल्याला ही L लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हे प्रूफ करायचं आहे. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला हे अँगल 90 दाखवायचे आहे. ओके, फॉर धिस हिअर वी प्रूफ. हाऊ टू प्रूफ? मगाच्या वेळीच आपल्याला करायचं आहे. हिअर वी सी द टू ट्रायंगल्स. आपल्याला दोन ट्रायंगल दिसत आहेत. कोणते दोन ट्रायंगल फिगर मध्ये तयार झालेले आहेत? इन ट्रायंगल PMA आणि PMB. ओके, हे दोन ट्रायंगल तयार. आता हे दोन ट्रायंगल जर आपण कॉन्ग्रंट दाखवले तर आपल्याला कुठतरी इनडायरेक्टली हे अँगल 90 दाखवता येते. म्हणजे पहिला एम काय आपल्याला? तर हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहे. देन हाऊ वी शो दॅट दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट? कसे आपण दाखवू शकणार? Sec PA is congruent to sec PB. Yes, sec PM is congruent to sec PM. मी पहिला सेगमेंट PM घेतली. रिझन काय असेल? common side. Common. Yes, it is a common side. It is a common side. ही कॉमन साइड आहे. ओके, पुढे अजून काय घेता येईल पहा बरं. Sec Sec PA is congruent to sec PB. PA is congruent with PB. sec A is a congruent to sec PB. रिझन काय येईल? याला रिझन आपल्याला काय द्यावं लागेल? Given. करेक्ट, कारण Given. सांगितलेलं आहे की पॉइंट P इज अ इक्वी डिस्टन्स फ्रॉम एंड पॉइंट. एंड पॉइंट AB आहेत, म्हणजे AB पासून P हा इक्वी डिस्टन्सवर आहे, म्हणजे PA आणि PB हे इक्वल आहे. आता थर्ड पॉइंट राहिला किंवा थर्ड एलिमेंट लिहायचा आहे आपल्याला. कोणता आपण एलिमेंट लिहू शकणार आहोत? Sec AM. Sec Sec AM AM is congruent with is sec congruent to PM. sec AM is congruent to sec to CM. PM. Okay? आता याचं रिझन काय लिहू शकणार आपण? Construction. Given. येस, नाही, गिव्हन मध्ये नाही केलं. पॉइंट M इज अ मिड पॉइंट आपण कन्स्ट्रक्शन तयार करताना केले, म्हणून आपण इथं घेणार Construction. कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलं. ओके, आता 3 एलिमेंट्स आपण कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत. सो वी राईट हिअर ट्रायंगल PMA is congruent with triangle PMB. रिझन काय असेल? SSS test. SSS टेस्ट. ओके, SSS टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्सी ऑफ अ ट्रायंगल. आता दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, याचा अर्थ काय झाला? आता इथं आपण SSS टेस्ट वापरली, म्हणजे तिन्ही साइड्स हे कॉन्ग्रंट आहेत. याचा अर्थ काय? आता 3 एलिमेंट्स राहिले, 3 साइड्स झाल्या, म्हणजे तिन्ही अँगल्स हे कॉन्ग्रंट असणार आहेत. पण आपल्याला इथे अँगल PMA आणि PMBच 90 दाखवायचं आहे, म्हणून आपण हीच पेअर इथं कन्सिडर करणार. सो वी राईट हिअर अँगल PMA is congruent with angle PMB. रिझन काय येईल? दोन Corresponding येस, congruent angle. angle of congruent triangle. In short, we write CACT.
आता हे दोन अँगल्स कॉन्ग्रंट आहेत. आता फिगर मध्ये बघा बरं, हे दोन अँगल्स एक प्रकारची पेअर आहे. These two angles form a pair of angles. What is that type? Linear pair angle. Yes. Linear pair. Correct. So we write here angle PMA and angle PMB forms a linear pair. दोघं हे लिनियर पेअर तयार करतात. याचाच अर्थ काय? What is the meaning of linear pair? लिनियर पेअर आपण कोणाला म्हणतो? लिनियर पेअर Addition of two angle is 180 degree. correct. These Of two angles is 180 degree. angle PMA and angle PMB, both angles have PM is a common arm and non-common arms are opposite rays, means these are form the linear pair, and the property of linear pair is that they are supplementary. Means we write here angle PMA plus angle PMB is equal to 180 degree. दोघांची ऍडिशन 180 डिग्री आहे. पण आता इथं जर आपण कन्सिडर केलं तर हे आपण इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करू. CACT लिहिलेलं आहे तिथं पहा. PMA आणि PMB बोथ अँगल्स आर कॉन्ग्रंट. दोन्ही अँगल्स कॉन्ग्रंट आहेत आणि दोघांची ऍडिशन 180 आहे. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला इथं काय करता येईल? एखादा अँगल म्हणजे अँगल Angle PMA is congruent to PMA. ओके, मग हा PMB मी चेंज करणार. हा PMB अँगल कोणाशी इक्वल आहे? PMA शी इक्वल आहे. PMA. अँगल PMB च्या ऐवजी मी अँगल इथे घेईन PMA इज इक्वल टू 180 डिग्री. आता PMA प्लस अँगल PMA एकच अँगलची ऍडिशन 2 वेळा आहे म्हणजे त्याची ऍडिशन आली ट्वाइस. अँगल PMA इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला अँगल PMA काढायचा आहे. अँगल PMA इज इक्वल टू 180 degree upon 2. येस अपॉन Divided by 2. इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे पहा अँगल PMA इज इक्वल टू 90 डिग्री. मग PMA इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजे सेकंड अँगल किती असेल? 90 90 आहे. बरोबर आहे. तो 90 आहे म्हणजेच 90 असल्यावर आपण काय करणार? सो वी राईट हियर sec PM is perpendicular to sec AB. ज्यावेळी 90 अँगल तयार करतो त्यावेळी त्या सेगमेंटला किंवा त्या लाईनला आपण परपेंडिक्युलर आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे एक आपण प्रूफ केलं, परपेंडिक्युलर बायसेक्टर प्रूफ करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण तो परपेंडिक्युलर आहे हे प्रूफ केलं. आता बायसेक्टर असायला पाहिजे, तो बायसेक्टर असायला पाहिजे आणि हे आपल्याला दिलेलं आहे. बट पॉइंट M इज अ मिड पॉइंट आहे M का? is आपण कन्स्ट्रक्शन करतानाच मिड पॉइंट घेतलेला आहे. M इज अ मिड पॉइंट. M हा मिड पॉइंट आहे का? तर असं आपण कन्स्ट्रक्शन केलंय. सो वी राईट हियर रिझन इज कन्स्ट्रक्शन. वी हॅव टू टेक द मिड पॉइंट ऑफ दॅट सेगमेंट अँड देन वी ड्रॉ द लाईन L. मग तो मिड पॉइंट आहे, ती परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. याचा अर्थ काय झाला? Therefore we write here line PM. It is बोला. a perpendicular bisector. perpendicular bisector of AB. Yes, it is a perpendicular bisector. Perpendicular bisector of sec AB. Of sec AB. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं पहा. म्हणजे जो गिवन पार्ट आहे, गिवन पार्टची मदत घेऊन आपण प्रॉपर्टीज यूज करून टू प्रूफच्या पार्ट पर्यंत आलो. मीन्स द वे ऑफ फाइंडिंग टू प्रूफ फ्रॉम गिवन इज नोन एज अ थेरम. त्याला आपण थेरम म्हणतो. आता हे थेरम प्रूफ करण्यासाठी आपण कॉन्ग्रन्सी ऑफ ट्रायंगलचा यूज केला. आणखीन लिनियर पेअरची प्रॉपर्टी वापरली. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. या दोघांचा वापर करून आपण हे थेरम प्रूफ केलं, जे की the point which is a lie on that the point which is equidistance from the end point which is a lie on that line is a perpendicular bisector. In short याला आपण
कॉन्व्हर्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम म्हणतो. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पान क्रमांक 40 पेज नंबर 40 वर आपल्याला हे जे थेरम आता आपण पाहिलं ते ऍक्टिव्हिटी बेसवर दिलेलं आहे. पण हे अंडरस्टँडिंग होत नसेल म्हणून मी हे थेरम तुम्हाला प्रूफ करून दाखवले. आता ही ऍक्टिव्हिटी बेस आहे, ही आपल्याला पॅरलली सॉल्व्ह करायची आहे. सेम ऍक्टिव्हिटी आहे. हिअर वी राईट द आन्सर गिवन इन दॅट एम्प्टी बॉक्स. Given that is put MP is any point equidistant from the end points of segment AB. हे गिवन आहे. सेगमेंट AB वर एक लाईन ड्रॉ आहे, त्याच्यावर पॉइंट P आहे. हा पॉइंट P या एंड पॉइंट पासून इक्विडिस्टन्स वर आहे, म्हणजे PA and PB आर इक्वल. टू प्रूफ काय करायचं आहे? पॉइंट P इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. मगाशीच आपण पाहिले की आपल्याला ही जी पॉइंट P इज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजेच आपल्याला PM ही AB ची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हे प्रूफ करायचं आहे. कंस्ट्रक्शन केलं आपण. टेक अ पॉइंट M ऑन द सेगमेंट AB अँड ड्रॉ द लाईन PM. आपण पॉइंट काय केला? M हा मिड पॉइंट घेतला आणि M आणि P मधून जाणारी लाईन ड्रॉ केली. हे आपलं कंस्ट्रक्शन आहे. आता आपल्याला 1 by 1 इथे ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे. सो सी हिअर इन ट्रायंगल PMA अँड इन ट्रायंगल PMB sec PA is a congruent with sec PB. इथं रिझन काय लिहिता येईल? PA is a congruent with PB. Given. It is a given. Okay, we write here given. पुढे AM is a congruent with Given. BM. AM is a congruent with a BM. म्हणजे हे सेगमेंट AM आणि BM कॉन्ग्रंट आहे. Construction. कंस्ट्रक्शन. Construction. बरोबर आहे. आपण कंस्ट्रक्शन मध्ये केलेलं आहे की पॉइंट M हा मिड पॉइंट आहे, हे आपण कन्सिडर केलेलं आहे. पुढे sec PM is a congruent with, we have to write here answer and the reason Sec PM. means here we write sec PM is a congruent with sec PM. reason काय आहे? कॉमन साइन. therefore triangle PAM is a congruent with triangle PBM. याचं रिझन आता आपल्याला टेस्ट लिहायची आहे. कोणती टेस्ट इथे येऊ शकेल? SSS test. SSS टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्सी. ओके, म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत म्हणून इथं अँगल घेतला. PMA इज कॉन्ग्रंट विथ अँगल PMB बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट साइन. ठीक आहे. पण आता इथं काय सांगितलं? पण अँगल PMA प्लस डॅश डॅश एम्प्टी बॉक्स इज गिवन इज इक्वल टू 180 डिग्री. Angle P. हा, इथे MB. अँगल PMA Angle B. प्लस अँगल PM इज इक्वल टू 180 डिग्री. या दोघांची ऍडिशन 180 डिग्री आहे. बिकॉज आता इथं काय दिलेलं आहे? बट बोथ अँगल्स आर इक्वल. हे दोन्ही अँगल्स इक्वल आहे, म्हणजेच इथं आपण कन्सिडर केलं ट्वाइस अँगल PMA इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे सिम्प्लिफाय करणार आपण. हे 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, राईट साईडला गेले की ते डिव्हिजन करतील. 180 ला 2 ने डिवाइड केल्यावर 90 आलं. मीन्स अँगल PMA इज इक्वल टू 90 डिग्री. आता PMA हा अँगल 90 आहे. 90 आहे याचा अर्थ PM इज परपेंडिक्युलर टू AB. म्हणून आपण इथं स्टेटमेंट टाकलं PM इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB. आता परत आपल्याला परपेंडिक्युलर प्रूफ काय करायचं आहे की तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हे प्रूफ करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर हे प्रूफ केलं. आता राहिलं बायसेक्टर. मग आता इथे कन्स्ट्रक्शन करतानाच आपण M हा मिड पॉइंट घेतलाय. सो वी राईट हिअर पॉइंट M इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB बिकॉज वी आर टेकिंग हिअर ऍज अ कन्स्ट्रक्शन. मग आता इथे अर्थ झाला, तो मिड पॉइंट आहे, तो परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इन शॉर्ट मध्ये आपण इथे लिहिलं line PM is perpendicular bisector of segment AB so that P is on the perpendicular bisector of segment AB. म्हणजे ह्या ठिकाणी PM ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे आणि म्हणूनच पॉइंट P हा A आणि B पासून हा एंड पॉइंट आहे आणि हा पॉइंट परपेंडिक्युलर बायसेक्टर वर आहे. हे आपण इथं ऍक्टिव्हिटी मध्ये प्रूफ केलेलं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम नंतर आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम पाहायचा आहे. अँगल बायसेक्टर म्हणजे एकाच अँगलचे 2 समान भाग करणारा रे याच्या संदर्भात असलेला थेरम आहे. व्हॉट इज दॅट थेरम? सी हिअर.
every point on the bisector of an angle is equidistant from the sides of the angle. आता आपल्याला माहित असतं की अँगल बायसेक्टर असा आहे की तो त्या अँगलचे दोन समान भाग करतो. पण थेरम काय सांगतं की त्या बायसेक्टरवर एव्हरी पॉइंट, जेवढे पॉइंट आहे त्यातला कुठलाही पॉइंट आपण कन्सिडर केला तर तो पॉइंट त्या ज्या काय अँगलच्या साइड्स आहेत त्या साइड्स पासून तो इक्विडिस्टन्सवर असतो. बघा, अँगल बायसेक्टरचा कन्सेप्ट आहे. अँगल बायसेक्टरवर कुठलाही पॉइंट आपण घेतला तर तो त्या अँगलच्या साइड्स पासून इक्विडिस्टन्सवर असतो हे प्रूफ करायचं आहे. म्हणजे ह्या गिव्हन स्टेटमेंट नुसार आपण इथं फिगर काढली. सी, अँगल पी क्यू आर इज अ गिव्हन अँगल. इथं अँगल पी क्यू आर हा आपण कन्सिडर केला. अँड क्यू एस इज अ अँगल बायसेक्टर. जो रे क्यू एस आहे हा त्या अँगल पी क्यू आर चा बायसेक्टर आहे. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की एनी पॉइंट ऑन इट म्हणजे कोणावर आहे, त्या अँगल बायसेक्टर कुठलाही पॉइंट असेल तर तो त्या अँगलच्या साइड पासून इक्विडिस्टन्सवर असतो. मग आता इथं आपण अँगल बायसेक्टर वरचा आपण ए पॉइंट हा कन्सिडर केला. म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की पॉइंट ए हा त्या अँगलच्या आर्म पासून इक्विडिस्टन्सवर आहे. म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचं असेल, पॉइंट ए इज इक्विडिस्टन्स फ्रॉम दी साइड्स ऑफ अँगल. म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचं असेल, sec AB is congruent to sec AC. करेक्ट. आपल्याला सेक ए बी अँड सेक ए सी ह्या कॉन्ग्रंट दाखवायच्या आहेत. ओके, म्हणजे स्टेटमेंट नुसार आपण फिगर ड्रॉ केली. फिगर अँगलची आहे, बायसेक्टरची आहे आणि एक पॉइंट घ्यायचा आहे. त्यानुसार आपण एक पॉइंट घेतला. आता याच्यानुसार आपण गिव्हन मेन्शन करणार. व्हॉट इज गिव्हन? रे क्यू एस इज अ बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. अँगल पी क्यू आर चा क्यू एस हा बायसेक्टर आहे. पुढे पॉइंट ए इज एनी पॉइंट ऑन द रे क्यू एस. या क्यू एस वर आपण एक पॉइंट घेतला ए, एनी पॉइंट कुठेही आपण घेऊ शकतो. आणि ते घेतल्यानंतर आपण परत हा पॉइंट ए हा बी शी जॉईन केला. मीन्स वी ड्रॉ हिअर सेक ए बी इज परपेंडिक्युलर टू रे क्यू पी. हा रे क्यू पी आहे बघा. क्यू पी हा रे त्या अँगलची एक साइड आहे. त्या साइडवर आपण ए बी ही परपेंडिक्युलर ड्रॉ केली. तसंच आपण ए सी परपेंडिक्युलर टू क्यू आर वर ड्रॉ केली. म्हणजे हे सगळं गिव्हन पार्ट आहे तो आपण मेन्शन केला. आता टू प्रूफ काय असेल, काय सांगितलं, एव्हरी पॉइंट ऑन इट इज अ इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ अँगल. अँगलच्या साइड्स पासून तो इक्विडिस्टन्सवर असतो हे प्रूफ करायचं आहे. म्हणून आपण इथं टू प्रूफ घेतलं की ए बी इज कॉन्ग्रंट टू एसी. म्हणजे आपल्याला ए बी ही एसी शी कॉन्ग्रंट दाखवायची आहे. ठीक आहे, त्यासाठी डायरेक्ट आपण काय केलं इथं आता की प्रूफ घेणार. इथं कन्स्ट्रक्शन करायची गरज नाही कारण आपण गिव्हन मध्येच परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे. आता हे जे आहे इथं आपल्याला राईट द प्रूफ युझिंग द प्रॉपर टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्सी ऑफ अ ट्रायंगल. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला प्रूफ दिलेलं नाहीये, ते आपल्याला टेस्टचा वापर करून हे प्रूफ करायचं आहे. म्हणजेच आपल्याला ए बी ही एसी शी कॉन्ग्रंट दाखवायची आहे. मग या प्रूफ मध्ये आता आपण ह्या दोन सेगमेंट जर कॉन्ग्रंट दाखवायच्या असतील तर आपल्याला फिगर मध्ये दोन ट्रायंगल्स दिसतात, त्यांचा विचार करावा लागेल. सो वी राईट हिअर इन ट्रायंगल ए बी क्यू अँड ट्रायंगल ए सी क्यू. हे दोन ट्रायंगल दिसत आहेत. आपण ए बी क्यू ट्रायंगलला फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर केलं, ए सी क्यू ट्रायंगलला सेकंड ट्रायंगल कन्सिडर केलं. आता पहा, आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. आता हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट दाखवायचे असतील तर आपल्याला टेस्टचा वापर करावा लागेल. आता आपल्याला गिव्हन काय आहे की फक्त अँगल जो बी आहे तो 90 आहे आणि अँगल सी हा सुद्धा 90 आहे. मग अजून एक आपल्याला कॉम्पोनंट पार्ट दिलेला आहे, तो या फिगर मध्ये हिडन आहे, लपलेला आहे, तो शोधावा लागेल. सांगू शकाल मला काय इथं फिगर मध्ये लपलेला आहे? Sec QA common side. ओके, सेक क्यू ए. बरं, आपण तो फॅक्टर पहिला लिहून घेऊ. सेक क्यू ए इज कॉन्ग्रंट विथ सेक क्यू ए. रिझन काय असेल? इट इज अ कॉमन side. Yes, we write here common side. The common side present in both the triangles. ठीक आहे? एक हिडन पार्ट शोधला. आता अजून एक हिडन असू शकतो. आता कुठल्या कॉम्पोनंट आपल्याला घ्यावं लागेल? बोला Sec बोला. आपण क्यू ए कॉन्ग्रंट घेतला. Angle QB
ए आणि क्यू सी ए 90 डिग्री. ओके ओके करेक्ट. अँगल ए बी क्यू मी नाव चेंज केलं. क्यू बी ए. अँगल ए बी क्यू हा सेम अँगल आहे. ओके. अँगल ए बी क्यू इज कॉन्ग्रंट विथ अँगल ए सी क्यू. रिझन काय असेल याचं? तर दोन्ही अँगलचं मेजरमेंट 90 डिग्री आहे. Given. इच 90 डिग्री. ठीक आहे. दोघांचं मेजरमेंट 90 डिग्री आहे. आता थर्ड कॉम्पोनंट आपल्याला शोधायचा आहे. कुठला असू शकेल? सेक ए बी कॉन्ग्रंट टू सेक ए सी. नाही, ते आपल्याला प्रूफ करायचं आहे. टू प्रूव्ह मध्ये आपण लिहिलेलं आहे. ते तर आपलं फायनल आन्सर आणायचं आहे. त्यामुळे इथं आपण AB ला AC कॉन्ग्रंट नाही दाखवू शकत. विचार करा बरं. थेरमच सांगतंय आपल्याला. QS हा कोण आहे? QS इज अ बायसेक्टर Bisector. ऑफ अँगल PQR. आपण बायसेक्टर कोणाला म्हणतो? जो एस आणि क्यू Which divides the angle into equal parts. रे विच डिव्हाइड्स अँगल इन टू इक्वल पार्ट्स. म्हणजे रे QS हा PQR या अँगलचे 2 इक्वल पार्ट करतो. मी दाखवलं पहा इथं आयडेंटिकल मार्क. म्हणजे इथं आपल्याला घेता येईल अँगल PQS और अँगल PQS is congruent with angle RQS. का बरं? तर जो रे आहे इथं आपण ड्रॉ केलेला QS, रे QS इज अ बायसेक्टर. तो बायसेक्टर आहे, त्यामुळे तयार झालेले दोन्ही अँगल इक्वल आहेत. पण आता इथं फिगर मध्ये बघा PQS आपण P आणि S एक्सटेंडेड पॉइंट घेतले, पण आपण ट्रँगल हा ABQ चा विचार केलाय. म्हणजे अँगल PQS चं नाव आपण चेंज करू शकतो. त्याच्याऐवजी आपण अँगल PQA सुद्धा घेऊ शकतो. मीन्स की रिप्लेस हिअर व्हर्टेक्स P बाय B आणि व्हर्टेक्स S बाय A आपण चेंज करू शकतो. ठीक आहे. म्हणजे इथं आपण PQS च्या ऐवजी अँगल BQA घ्यावं लागेल. इथे इज कॉन्ग्रंट विथ अँगल CQA. मगाचंच रिझन आहे. म्हणजे आता इथं फक्त आपल्याला मेन्शन करावं लागेल बिटवीननेस. पॉइंट B is a present in Q and P. Similarly, point C is a present in between Q and R. ही बिटवीननेस आहे म्हणून आपण व्हर्टेक्स P च्या ऐवजी व्हर्टेक्स B घेतला, व्हर्टेक्स S च्या ऐवजी व्हर्टेक्स A घेतला आणि व्हर्टेक्स R च्या ऐवजी आपण व्हर्टेक्स C घेतला. म्हणजे इथं ही अँगल कॉन्ग्रंट आहे. बघा अँगल कॉन्ग्रंट आहे. हा 90 डिग्रीचा अँगल कॉन्ग्रंट आहे आणि साइड आहे. आता आपण जर एकाच डायरेक्शनने ट्रायंगल मध्ये गेलो तर QA इज अ कॉन्ग्रंट. परत हा अँगल कॉन्ग्रंट, परत नेक्स्ट अँगल कॉन्ग्रंट. म्हणजे 3 कंपोनंट आपण कॉन्ग्रंट दाखवले. मग टेस्ट इथं कुठली येईल? ट्रायंगल ABQA is congruent with triangle ACQ. रिझन कुठलं येईल? टेस्ट कुठली येईल? SAA test. SAA. बघा तुम्ही आता SAA म्हणताय. हा SA. हायपोटेनियस. एक मिनिट. SAS म्हटलात. 2 साइड कॉन्ग्रंट दाखवलेत का आपण इथं? Miss SAA. ओके. SAA करेक्ट. आता ही टेस्ट बरोबर आहे बघा. S म्हणजे आपण एक साइड दाखवली, साइड. A त्याच्या लगतचा अँगल दाखवला ऍडजसंट, परत नेक्स्ट अँगल जो येतो तो दाखवला. म्हणजे इथं टेस्ट येईल SAA टेस्ट. SAA टेस्ट न हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. आता आपलं एम काय बघा? AB आणि AC कॉन्ग्रंट दाखवायचे. मग आपण ते कसं दाखवणार कॉन्ग्रंट? बोला. सेक AB इज कॉन्ग्रंट विथ सेक AC. कसं दाखवणार? CACT. Corresponding side of congruent triangle. आता CA येणार नाही पहा. CSCT करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ कॉन्ग्रंट ट्रायंगल. म्हणजे AB आणि AC हे आपण कॉन्ग्रंट दाखवले. अशा प्रकारे आपलं थेरम प्रूफ झालं. म्हणून खाली आपण स्टेटमेंट लिहिलं. हेन्स द थेरम इज प्रूफ. हेन्स द थेरम इज प्रूफ्ड. ठीक आहे. हे थेरम आहे.
आता या थेरमचा सुद्धा कॉन्व्हर्स आहे आपल्याला, त्याचा पण आपल्याला विचार करायचा आहे. आता या थेरमचा कॉन्व्हर्स म्हणजे फक्त आपल्याला अँटीसिडंट आणि कॉन्सेक्वेंटची प्लेस आपल्याला रिप्लेस करावी लागणार आहे. दिलेल्या थेरम मधलं अँटीसिडंट आणि कॉन्सेक्वेंट यांची रिप्लेसमेंट केली की कॉन्व्हर्स होतं, त्या थेरमचा कॉन्व्हर्स. आता आपण अँगल बायसेक्टर थेरमचा कॉन्व्हर्स पाहणार आहोत. मगाशी आपल्याला सांगितलं होतं की तो पॉइंट जे अँगल बायसेक्टरवर कुठलाही पॉइंट घेतला तर तो इक्विडिस्टन्सला असतो, म्हणजे आपल्याला तो इक्विडिस्टन्स दाखवायचा होता. मग आता आपण चेंज करणार इथं, तर स्टेटमेंट अशा प्रकारे येईल, एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम साइड्स ऑफ अन अँगल इज ऑन द बायसेक्टर ऑफ द अँगल. म्हणजे इथं गिवन पार्ट आहे की एक रे आहे, त्या रेवरचा कुठलाही पॉइंट हा त्या अँगलच्या साइड्स पासून इक्विडिस्टन्सवर आहे, हे गिवन आहे. आणि कधी असणार आहे, तो जर कॉन्ग्रंट असेल तर ती जी लाईन आहे किंवा तो जर रे आहे तो त्या अँगलचा बायसेक्टर असतो, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे या स्टेटमेंट नुसार परत आपण अँगल काढला, PQR हा अँगल कन्सिडर केला आणि एक पॉइंट आपण इथं ए हा कन्सिडर केला आणि AB आणि AC हे इक्विडिस्टन्स आहे. म्हणजे स्टेटमेंट मध्ये सांगितलं एनी पॉइंट म्हणजे आपण फिगर मध्ये ए कन्सिडर केला विच इज अ इक्विडिस्टन्स फ्रॉम दी साइड्स ऑफ अँगल. अँगलच्या साइड्स PQ आहे आणि QR आहे, याच्यापासून हा पॉइंट ए इक्विडिस्टन्सवर आहे, म्हणजे AB आणि AC हे इक्वल आहे, जे आपण आयडेंटिकल मार्क्स न दिलेत. ज्यावेळी अशी सिच्युएशन येते त्यावेळी तो जो रे आहे मीन्स QD आहे, दॅट QD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल. म्हणजे आपल्याला इथे QD हा बायसेक्टर आहे हे प्रूफ करायचं आहे. मग या दिलेल्यानुसार आपण फिगर ड्रॉ केली आणि ती सगळी इन्फॉर्मेशन आपण गिवन मध्ये लिहिली. सी, ए इज अ पॉइंट ऑन द इंटेरियर ऑफ अँगल PQR. ए हा एक पॉइंट आपण घेतला जो अँगल PQR च्या इंटेरियर मध्ये आहे. ठीक आहे, सेक AC इज अ परपेंडिक्युलर टू QR. मग त्या पॉइंट ए पासून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली QR वर, पॉइंट ए पासून PQ वर परपेंडिक्युलर लाईन केली, ती आपली AB झाली. हे कन्स्ट्रक्शन केलं. अजून काय दिलं, तर हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे हे इक्वल आहे, म्हणजे AB इज कॉन्ग्रंट विथ AC, हे इक्वल दाखवलं. मग प्रूफ काय करायचं आहे, तर हा जो रे आहे QA इज अ बायसेक्टर ऑफ अँगल PQR. म्हणजे हा जो आहे हा रे मी ड्रॉ केला कन्स्ट्रक्शन मध्ये, मीन्स QD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल PQR. तुम्ही QD म्हणू शकता किंवा रे QA म्हणू शकता. म्हणजे हेच जर आपल्याला प्रूफ करायचं असेल, तो बायसेक्टर प्रूफ करायचा असेल, तर इनडायरेक्टली आपल्याला ते तयार झालेले दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवायचे. मीन्स अँगल BQA हा अँगल आपल्याला CQA कॉन्ग्रंट दाखवायचा आहे. आता हे प्रूफ करायचं असेल तर टेक्स्टबुक मध्ये आपल्याला फक्त एवढीच इन्फॉर्मेशन दिली, टेस्टचा वापर करून आता हे थेरम आपण प्रूफ करणार आहोत. ओके, आता मला इथं हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवायचे. परत आपला तोच प्रश्न येतो की हे दोन अँगल कधी कॉन्ग्रंट येतील, जेव्हा त्यांच्याशी रिलेटेड जे ट्रायंगल्स आहेत ते कॉन्ग्रंट येतील. म्हणजे इथं फिगर मध्ये परत आपल्याला दोन ट्रायंगल दिसत आहेत, म्हणून ह्या दोन ट्रायंगलचा आपण विचार करायचा. सो वी राईट हिअर इन ट्रायंगल ABQ and triangle ACQ. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. विचार करा बरं, कोणती टेस्ट इथं आपण अप्लाय करू शकतो. आता एक पार्ट आपल्याला दिलेला आहे, पहा, सेक AB इज कॉन्ग्रंट विथ सेक AC. याचं रिझन काय लिहू शकणार आहे आपण, AB हा AC ला कॉन्ग्रंट आहे, काय लिहू शकणार आहे, कारण आपण तो पॉइंट ए अशा प्रकारे घेतलाय की तो त्या साइड्स अँगलच्या साइड्स पासून इक्विडिस्टन्स वर आहे. ठीक आहे, म्हणजे साइड झाली. आता बघा, सेक AB जो आहे, AB हा परपेंडिक्युलर आहे रे QP वर. ओके, रे QP वर तो परपेंडिक्युलर आहे. तसंच सेक AC सुद्धा रे QR वर परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, आता हे परपेंडिक्युलर आहेत, याचा अर्थ काय झाला, ही अँगल ABQ आणि अँगल ACQ हे 90 डिग्री आहेत.
फिगर मध्ये आपण आयडेंटिकल मार्क दाखवलेला आहे. ती परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे म्हणजे अँगल बी आणि अँगल सी 90 आहे. 90 आहे याचा अर्थ काय होईल? बोला. याचा अर्थ हे दोन्ही ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहेत. ठीक आहे. आता आपण इथं एक कॉम्पोनंट दाखवला AB इज कॉन्ग्रंट टू AC आणि अजून एक पार्ट आपण दाखवू शकतोय सेक. आता सेक नाही म्हणत मी इथं, तो हायपोटेनस आहे म्हणून शब्द मी इथं वापरला हायपो. हायपो QA इज कॉन्ग्रंट विथ हायपो QA. रिझन येईल कॉमन साईड. बघा त्या दोन्ही अँगलची ही कॉमन साईड आहे, पण ही जी कॉमन साईड आहे ती हायपोटेनस आहे. म्हणजे हायपोटेनसला हायपोटेनस कॉन्ग्रंट आहे, साईडला साईड कॉन्ग्रंट आहे, म्हणजेच हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट दाखवू शकतो. सो वी राईट हिअर ट्रायंगल ABQ इज कॉन्ग्रंट विथ ट्रायंगल ACQ. रिझन येईल हायपोटेनस साईड टेस्ट. हायपोटेनस साईड टेस्ट. ट्रायंगल, मोबाईल म्यूट करा. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत म्हणजे त्याचे करस्पॉन्डिंग जे एलिमेंट्स आहेत ते कॉन्ग्रंट असणार. आता कुठला एलिमेंट आपल्याला घ्यावा लागेल ते टू प्रूव्ह मध्ये सांगेल. आता टू प्रूव्ह मध्ये आपल्याला हे दोन अँगल्स कॉन्ग्रंट दाखवायचे. पहा, अँगल BQA आणि अँगल CQA हे कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. मग जर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर त्याची करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असणार. म्हणजे आपण इथं डायरेक्टली लिहू शकतो अँगल BQA इज कॉन्ग्रंट विथ अँगल CQA. रिझन आपल्याला लिहावं लागेल करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. ठीक आहे. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ अ कॉन्ग्रंट अँगल. हे दोन अँगल इक्वल आहेत. कोणते दोन अँगल? BQA अँड CQA. मी डॉटने दाखवतो. दोन अँगल इक्वल आहेत याचाच अर्थ काय झाला? Therefore we write here ray QA is Bisector of angle CQR. bisector of angle PQR. Bisector of angle PQR. या अशा प्रकारे आपण अँगल बायसेक्टरचा कॉन्व्हर्स आहे थेरम, कॉन्व्हर्स थेरम ऑफ अँगल बायसेक्टर प्रूफ केला. हे प्रूफ करण्यासाठी आपण हायपोटेनस साईड टेस्टचा यूज केला. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे प्रॅक्टिस सेट 3.4 साठी जो थेरी पार्ट आहे तो इथं आपण कंप्लीट केलेला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.4 पाहणार आहोत.